who follow the star. His name is Jesus. Turn the hearts of the fathers to the children, and the heart of the children to their fathers. युगाविषयी माहीत असणं फार गरजेचं आहे. युग म्हणजे काय, काळाविषयी किती प्रवचन ऐकतात ते मला माहीत नाही. तर आजचं वचन तुमच्यासाठी, माझ्यासाठी, प्रत्येकासाठी फार महत्त्वाचं आहे. आजचं वचन तर या युगासाठी किती जण सांगितले वचन मला सुद्धा माहीत आहे, पण आज आपण या युगासाठी वचन आज आपण ऐकूया. तर जास्त वेळ न घेता आपण प्रकटीकरणामध्ये जाऊया. प्रकटीकरण 21 अध्याय 5 वचन. प्रकटीकरण 21 अध्याय 5 वचन. तेव्हा राजस्थानावर बसलेला म्हणाला, पहा मी सर्व नवे करीतो. तो म्हणाला या वचनाद्वारे आपल्याला काय कळत आहे? राजस्थानावर कोणीतरी बसलेला आहे. कोण बसलेला आहे राजस्थानावर? यहोवा म्हणजे परमेश्वर राजस्थानावर बसलेला आहे. तर राजस्थानावर बसलेला आहे, तर राजस्थानावर बसलेले सर्व काही अधिकारी म्हणजे टाइमवर, काळवर, युग, काळ म्हणजे युग, त्याला अधिकार आहे, त्याच्यावर सगळे काही अधिकार आहे. तर त्याने सर्व काही नवीन करावं म्हणून विचार करत आहे. कोण? परमेश्वर विचार करत आहे. तर भरपूर लोक हे वचन नवीन वर्षासाठी, न्यू इयरसाठी वापरतात, नोट करून ठेवतात. पण हे वचन आहे ना, न्यू इयरसाठी, नवीन वर्षासाठी नव्हे तर नवीन युगासाठी लिहिलेलं आहे वचन. नवीन युग म्हणजे काय? नवीन युग म्हणजे काय तर नवीन पृथ्वी, नवीन आकाश, सगळं काही नवीन बनवणार आहे. कोण? परमेश्वर. सर्व काही नवीन बनवणार आहे, पण ते अजून बनणार आहे. तर आताचं युग कोणतं युग आहे? आताचं युग कोणतं युग आहे तर त्याच्याबद्दल आपण ऐकणार आहोत सगळे. तर तुम्ही सगळेजण प्रत्येकाने जागृत राहा, त्याच्याबद्दल ऐकणार आहोत आपण. तर आपण गलातीकरास पत्रामध्ये जाऊया. पहिला अध्याय, गलातीकरास पत्र पहिला अध्याय 4 वचन. आपल्या देवपित्याच्या इच्छेप्रमाणे आपल्याला सांप्रतच्या दुष्ट युगापासून सोडवावे. दृष्ट युगापासून सोडवावे म्हणजे देव विचार करत आहे. या दृष्ट युगापासून आपल्याला सोडावे म्हणून देव विचार करत आहे. आपण सध्याचं प्रेझेंटली काळ कुठला काळ आहे? दृष्ट काळ आहे. हे दृष्ट काळ कधीपासून आहे? पवित्र शास्त्रामध्ये पाहिलं तर आपण
एदेन बाग माहिती नाही, एदेन बाग, ते एदेन बाग पासून आतापर्यंत दृष्टिकाळ आहे ते 2025 असो, 2026 असो, 2027 असो, 28, 40, 30 असो, ते दृष्टिकाळ आता सुद्धा आहे. तर हे युनिव्हर्सलवर अधिकार कोणाचा आहे? परमेश्वराचा. परमेश्वराच्या नंतर अधिकार कोणाला दिलेला आहे? मनुष्याला दिलेला आहे. तर एदेन बाग मध्ये असताना देवाने म्हणतो ना, हे सृष्टी व्यापून टाका तुम्ही म्हणून. स्तोत्र क्षेत्रामध्ये असं दिलेलं आहे की 8 अध्याय 1 वचन की हे सृष्टी सगळं तुझ्या पायाखाली ठेवलेलं आहे मी, परमेश्वर म्हणतो. म्हणजे हे सृष्टी सगळं युनिव्हर्सल आपल्या पायाखाली ठेवलेलं आहे देव. म्हणजे आपल्या पायाखाली ठेवले म्हणजे हे युनिव्हर्सल अधिकार कोणाचा? आधी परमेश्वराचा अधिकार आहे. परमेश्वराच्या नंतर कोणाला दिला अधिकार? आपल्याला दिलेला अधिकार. आपल्या पायाखाली ठेवल्यानंतर अधिकार कोणाला दिलेला आहे? आपल्याला अधिकार दिलेला आहे. तर अधिकार आपल्याला दिलेला आहे. हे युनिव्हर्सल हक्क म्हणजे युनिव्हर्सलवर अधिकार परमेश्वर नंतर आपल्याला आहे. तर दृष्टिकाळ शैतानाच्या काळात शैतानाला अधिकार कसा काय मिळाला? विचार आला का कधी आपल्याला? शैतानाला अधिकार कसा काय मिळाला? ज्यावेळेस एदेन बाग मध्ये हव्वा आणि आदम असतात तेव्हा परमेश्वर म्हणतो तुम्ही सर्व प्रकारचे फळ खावा, फक्त एक प्रकारचं फळ खाऊ नका. त्यावेळेस हव्वा ते फळ खाते, त्याच्यावर विश्वास ठेवून. साप काय म्हणतो? साप काय म्हणतो? तू जर एक असशील तर देवासारखं होशील म्हणून देव तुला हे फळ खाऊ नको म्हणून सांगितलंय, म्हणून तू ते खात नाहीये. देव तुला खाऊ नको म्हणत आहे. तू का? म्हणजे शैतानावर विश्वास ठेवून ते फळ खाते हवा. ते खाऊन तर खाऊन आदामाला सुद्धा देते, आदाम सुद्धा खातो ते फळ. म्हणजे तो अधिकार कसा घेतलाय? म्हणजे मनुष्यावर अधिकार दिला, त्या मनुष्याच्या अधिकारावरनं तो अधिकार चालवत आहे. कोण? शैतान. तो मनुष्याकडनं अधिकार चालवत आहे. तर बायबलमध्ये युगाविषयी भरपूर काही रेफरन्स आहेत, भरपूर काही रेफरन्स. आपण 2025, 2026, 2027 नवीन वर्ष आपण बनवताना त्याच्यासाठी वाट पाहू नका तुम्ही. ते काहीच नाही, व्यर्थ आहे. आपण एक काळ आहे, एक युग आहे, त्याच्यासाठी आपण वाट पाहायला पाहिजे. सध्याचा काळ कसं चालू आहे माहिती का आपल्याला? सध्याचा काळ बायबलमध्ये पाहिलं तर या काळामध्ये सॅमसन सुद्धा पडला, दावीद राजा सुद्धा पडला, हव्वा पडली, आदम सुद्धा पडला. बायबलमध्ये भरपूर जण येतो. त्यांनी मनुष्याद्वारे त्यांनी त्याचा अधिकार चालवत आहे या युगमध्ये. तर इथे युग दिसायला लागले काही युग, त्यांना सुद्धा मी सांगू इच्छितो. तो कसा आहे तो तुमच्याकडे माहिती आहे का? तो कसा आहे तो? तसं सॅमसंगकडे भूत म्हणून लव आलं ना, लव त्यास तुमच्याकडे येत आहे. प्रत्येक भूतकाळाकडे येत आहे. मी पाहत आहे चर्चेमध्ये पाहत असताना भरपूर जण असल्या गोष्टी करत असतात. ज्यावेळेस समसनाला भूत भूत लव म्हणून तो आला, त्यावेळेस आज तुमच्याकडे येत आहे भूत भूत लव म्हणून. कारण का? त्याला देवामध्ये असलेले त्याला पाहू वाटत नाही. देवामध्ये कोण आहे त्याला बघू वाटत नाही. तर आपण बायबलमध्ये मध्य सुवर्तमानमध्ये 28 अध्यायामध्ये लिहिलेलं आहे की सर्व सृष्टीला जाऊन तुम्ही सुवार्ता प्रकट करा म्हणून सांगितलेलं आहे. तर हे वचन आज्ञा आहे म्हणून माझे ओळखीचे काही लोक आहेत, त्यांनी सुवार्ता प्रकट करायला जातात ना तेलंगणा, आंध्र प्रदेशमध्ये. ते लोक सुवार्ता प्रकट करत असताना ते लोक ऐकत नसतात, उलट क्वेश्चनवर क्वेश्चन करतात, क्वेश्चनवर क्वेश्चन करतात. अरे काय रे, जीवन देव असं आहे. पण त्यांनी काय केलेलं माहिती काय? जगामध्ये डोळे झाकून टाकले. आपल्या हृदयामध्ये जीवन देव आहे म्हणून सुवार्ता प्रकट करायला जातो, त्यांनी कधी ऐकत नाही. कारण का? बायबलमध्ये पाहिलं तर 2 कोरिंथीकर पत्र 14 अध्याय 14 वचन. दुसरं कोरिंथीकर पत्र
त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने ह्या युगाच्या दैवताने आंधळी केली आहे. काय आंधळी केली आहे. आपण किती जाऊन त्यांना सुवार्थ प्रकट केला ना, ते लोक ऐकत नाही. देव आहे का, देव असल्या तर आम्हाला एवढं रोग आणतं का, देव असला तर आम्हाला एवढं परिस्थिती आणतो का. देवच नाहीये ते लोक. काही लोक असले विचित्र लोक. तू देव आहे म्हणून कधी उडकला का? तू म्हणतो देव नाही म्हणून, तू देव आहे म्हणून कधी उडकला का सांगा. तू उडक, तुला देव भेटतो. तू उडकत नाही, फक्त म्हणतो देव आहे का, आम्हाला एवढं कष्ट देतो, एवढं दुःख देतो. देवच नाहीये. देव असं तर आम्हाला कष्ट देत नाही, दुःख देत नाही. अरे तू देव आहे का पहिला उडक ना, म्हणजे तुला कळते देव आहे का नाही. म्हणजे जगामध्ये लोकांना त्याचे डोळे कसे झाकून ठेवले तरी पहा. अन्य देवतांची पूजा करण्यासाठी रेडी असतात, पण जिवंत देवाची आराधना करण्यासाठी रेडी नसतात. काय म्हणत आहे ते वचन मला अजून एकदा वाचा. त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने या युगाच्या दैवताने आंधळी केली. म्हणजे हे देव सत्य नाहीये, ते मूर्तीमध्येच देव आहे, तेच सत्य आहे. थोड्या दिवसात पंखामध्ये सुद्धा देव आहे म्हणतात ते लोक. मातीमध्ये देव आहे विश्वास ठेवतात. जिवंत देवावर विश्वास करीत नाही. कारण का, त्यांनी डोळे झाकून ठेवलेले आहेत. ते जगीमध्ये त्या लोकांच्या डोळे झाकून ठेवलेले आहे. आपल्या जीवनात डोळे कसे झाकलेले माहिती का? विश्वास लोकांमध्ये आपले डोळे कसे झाकतात ते तुम्हाला माहित आहे का? जसा संशोधनाने परमेश्वर त्याला एक शक्तिमान बनवतो. संशोधनाला शक्तिमान हो, म्हणजे भरपूर ताकदवर असतो संशोधन, भरपूर ताकदवर. पण एक दिवस असं जात असताना एक पलिष्ठी पोरगी दिसलं. तुझ्यावर जीव चढतो. त्यांच्या आई वडिलांना म्हणतो मला तीच पोरगी पाहिजे, तिच्यावरच लग्न करायचं मला. नको रे, तिने कशाला आपलं नातेवाईकमध्ये पोरी आहेत ना त्यांना कळत. नको मला तेच पोरगी पाहिजे, तिलाच करून घेतो मी म्हणतो. शेवटी काय होतं माहिती का? ती पोरगीचं लग्न त्याच्या मित्राकडेच होतं. त्याच्या मित्राकडे होतं लग्न. झालं लग्न. मग संशोधनाला राग भरपूर असतो. भरपूर राग असतो. तर संशोधन काय करतो माहिती का? 300 कोल्हे पकडतो. 300 कोल्हे पकडून, कोल्हे कशा असतात माहिती ना, आपण कोल्हेकडे जातो का? 300 कोल्हे पकडून त्यांचे शेपूट असते ना, शेपूटला बांधून त्याला मशाल ठेवतो. मशाल ठेवून त्यांच्या रानात सोडतो. कशाला सोडतो? जे परिस्थितीसोबत मला लग्न करायचं होतं, तुम्ही दुसऱ्यांसोबत लग्न लावला म्हणून त्यांच्या पूर्ण परिस्थितीचं सगळं शेत त्यांना जाळून टाकतो ते कोल्ह्याने. तर परिस्थिती लोक म्हणतात तुझा राग कसा कमी होतो? तुझा राग कसं कमी होतो? तेव्हा म्हणतो तुमच्या परिस्थितीमधलाच मला एक पोरगीशी लग्न करा, माझा राग कमी होईल म्हणतो. तुमच्यासोबत राग काढत नाही. मग त्यावेळेस दिदीला, तिचं नावच लैला, दिदीला तिच्यासोबत लग्न करून देतात. लग्न करून दिल्यावर संशोधनाचं काय आलं होतं? लव म्हणून तिच्या मागे गेलो, दुसऱ्याशी लग्न केलं. पलिष्ठींची लग्न केल्यावर संशोधनाचा आलाच काय? लग्न केल्यावर तिने विचारलं, पलिष्ठींचे मोठे लोक असतात ना, ती पोरीला विचारतं त्याच्या ताकद कशात आहे, देवाचे संबंध कशात आहे, त्याला विचारतात. सिक्रेट तिने विचारते, तू माझ्यावर प्रेम असलं तर तुझं ताकद कशावर आहे मला सांग. हा त्याच्यावर आहे, हा याच्यावर आहे, हा या खुर्चीमध्ये ताकद. असं टाळतो 2-3 दिवस. शेवटी कंटाळून काय माझं ताकद विचारते, माझ्या ताकद डोक्यावरच आहे सांगून टाकतो. सांगितलं काय करते तिथे केस कापते. तर कापल्यावर सॅमसनचा आदर काय होतो? कसं फसलं सॅमसन? सैतान कसं फसवला का नाही? तर बायबलमध्ये अव्वाला सर्पाद्वारे फसवला, सॅमसोनाला लवद्वारे फसवला, दाविदाला व्यभिचारद्वारे फसवला. दावीद
युद्ध न करताना, युद्ध करायला कशाला गेलं नाही माहित नाही. त्या दिवशी पवित्र शास्त्र पण वाचले नाही. त्यावेळेस उत्पत्ती, निर्गम, लेवी, गणना, अनुवाद 5 शास्त्र होते मोशे केलेले. त्यावेळेस दावीद राजा ते 5 पुस्तक रात्रंदिवस ध्यान करायचे. त्या दिवस काय माहित. दावीद राजा पवित्र शास्त्र ध्यानच केलं. चक्र फिरत असताना एक स्त्री आंघोळ करत असताना पाहिला दावीद राजा. म्हणजे दावीद राजाला एक स्त्रीशी व्यभिचार कसा करावा म्हणून त्यांनी फसवला. दावीद राजाला वाटलं की मला कोण बघत नाहीये, पण तुला बघणारा जिवंत देव आहे, तो बघत आहे तू काय करत आहे काय नाही. त्यावेळेस नातानाला पाठवल्यावर नातान सांगतो देव तुला पाहत आहे, तू चूक करत आहे. तेव्हा पश्चाताप होतो, रडतो, भरपूर रडतो. दावीद राजा भरपूर रडतो, पश्चाताप होतो, भरपूर पश्चाताप होतो दावीद. म्हणजे आपण सुद्धा या युगमध्ये काही चुकत असलं तर पश्चाताप करत नाही. एक काळ आहे नाही का नका देऊ नको, एक काळ नका देऊ नको. तर एक काळ म्हणजे भरपूर अशी गोष्टी आहेत ते आपल्याकडनं चूक घडतात. एक काळामध्ये साक्षात प्रभू येशू ख्रिस्त या काळामध्ये आपल्याला सोडावं म्हणून परमेश्वर त्याच्या पुत्राला पाठवला या जगावर. आता वाचताना गलाती पत्रामध्ये पुत्राला पाठवला. तुम्ही सगळेजण माझ्याकडे असायला पाहिजे, परमेश्वरकडे असायला पाहिजे. त्यांनी स्वतः बलिदान केला, त्याग केला आपल्यासाठी या काळामध्ये. तर आपण अजून एक बायबलमध्ये वचन पाहूया. मत्तेयुशू वर्तमान 13 अध्याय. मत्तेयुशू वर्तमान 13 अध्याय 40. युग कधी समाप्त होईल, युग कधी समाप्त होईल. या युगामध्ये काय शोधमन राजा उपदेश विश्रांतीमध्ये असलेले आहे की तुम्ही नवीन वर्षासाठी वर्षा अगोदर 6 महिना अगोदर भरपूर काही शॉपिंग करतात. 1 महिना अगोदर भरपूर काही शॉपिंग करतात. न्यू इयरला 1 तारीखला काय जेवण बनवायला पाहिजे, काय नाही विचार करतात, पैसे जमा करतात. पण हे सर्व गोष्टी काय लाभले पृथ्वीवर, काय लाभले काय पृथ्वीवर काय लाभ, त्या पृथ्वीवर काही उपयोग आहे का? काही नाही. हे युग समाप्ती कधी होणार कोणाला सुद्धा माहिती नाही, केवळ प्रभू येशू ख्रिस्ताला. हे युग मध्ये किती धडपड केलं, किती कष्ट केलं, किती दुःख आलं तरी सुद्धा आपण या नवीन वर्षासाठी नाही तर ते नवीन युगासाठी आपण वाट पाहायला पाहिजे. आपण वाट पाहतो, नवीन वर्षासाठी आपण वाट पाहतो, नवीन वर्षासाठी आपण वाट पाहत आहोत. नवीन युग कधी येणार? बायबलमध्ये अब्राम वाग्दान देतो अब्रामाला. ते वाग्दानाचं मागं नव्हतं मला ते राज्य कधी भेटतो, ते राज्यामध्ये मी कधी जातो वाट पाहिला. मोशे मिसर देशाचा फारो राजा कसं होतं मी कधी राजा बनतो मग कधी वाट पाहिला नाही, ते राज्यासाठी वाट पाहिला. तर आपण वाट पाहत आहोत का? बायबलमध्ये कित्येक जण आहेत त्या राज्यासाठी वाट पाहत आहेत. आपण ते राज्यासाठी वाट पाहत नाहीये, आपण न्यू इयर साठी वाट पाहत आहोत, नाताळासाठी वाट पाहत आहोत. तर आपण एक युग आहे, एक काळ आहे, ते काळासाठी आपण वाट पाहायला पाहिजे. ते जीवन कसं असतं तिथं माहिती आहे का? ते जीवन सेम प्रभू येशू ख्रिस्ताने जीवन असतं, सेम प्रभू येशू ख्रिस्ताने. तेच पहिल्या कोरिंथीमध्ये लिहिलेलं आहे. 15:51.
ते रहस्यामध्ये कसं असणार आहे माहिती का आपल्याकडे? सेम येशू ख्रिस्तावांचं जसा येशू ख्रिस्त मेल्यावर दुसऱ्या दिवशी उठला, येशू ख्रिस्त 12 शिष्य लोक सगळे गोष्टीत बसले होते. कारण येशू ख्रिस्त कसा आतमध्ये गेला तसं आपलं जीवन असतं. आपल्याला पुणे मुंबईला जाताना 4 तास लागते, तेव्हा 4 तास लागत नाही, लगेच 1 सेकंदात जातो आपण. ते जीवन आहे, ते जीवन आहे. तिथं पूर्ण जीवन संपूर्ण पवित्र असतं. ते राज्य येणार आहे, ते युग येणार आहे, ते काळ येणार आहे. ते काळासाठी आपण वाट पाहायला पाहिजे. प्रत्येक जण बायबलमध्ये असलेले प्रत्येक जण एकच वाट पाहते, ये प्रभू येशू ये. कुठे लिहिलेलं आहे? प्रकटीकरणामध्ये लिहिलेलं आहे, ये प्रभू येशू तू ये. तू कधी येतो? आम्हाला ते राज्यामध्ये जायचं आहे, ते राज्यामध्ये आम्हाला निवास करायचं आहे, त्या राज्यामध्ये तुझा आराधना करायचं आहे. या जगामध्ये काय नाही, या जगामध्ये फक्त दुःख आहे, या जगामध्ये काहीच नाही, सगळं लाभ आहे, या जगामध्ये सगळं व्यभिचार आहे. इथनं आम्हाला लवकर काढ, तुझ्या राज्यामध्ये आम्हाला घेऊन जा. या राज्यामध्ये काहीच नाही, या युगमध्ये काय नाही, त्या युगमध्ये आम्हाला चांगलंसं फळ आहे, चांगलंसं जीवन आहे. तर या राज्यामध्ये आपण कशाला आहोत? या राज्यामध्ये आपल्याला काढण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त त्याग झाला, त्याने आपले शरीर बलिदान केला, त्याने आपल्यासाठी रक्त दिला आपल्याला शुद्ध करण्यासाठी. या काळामधून काढण्यासाठी, या शैतानाच्या काळामध्ये काढण्यासाठी येशू ख्रिस्त बलिदान करतो. किती त्रास वेदना घेतला असेल येशू ख्रिस्त आपल्यासाठी, किती त्रास सहन केला असेल येशू ख्रिस्त आपल्यासाठी. एक फटका मारला ना आपला त्रास होतो. येशू ख्रिस्ताला चाबुकनी मारले, चाबूक माहिती ना कसा असतो, चाबुकनी मारले, कसला त्रास झाला. आपण डोक्याने विचार केलो पाप म्हणून त्याच्या डोक्याला मुकुट झाला. आपण हाताने केलो पाप म्हणून त्याच्या हाताला किडा ठोकण्यात आला. आपण पायाने कुठं कुठं पाप केलाय, कुठं कुठं पापीच्या दृष्टीने चालला आहोत म्हणून त्याच्या पायाला किडा ठोकण्यात आला. शेवटी तो मेला काय नाही म्हणून त्याच्या पोटाला भार मारला. रक्ताने गेला, रक्ताद्वारे आपलं जीवन शुद्ध केलं. तर आपण शुद्ध केलं म्हटलं आपण येशू ख्रिस्तामध्ये आलो, विश्वास घेऊन बाप्तिस्मा घेतल्यावर आपण ख्रिस्ती जीवन जगत आहोत का? ख्रिस्ती जीवन जगत आहोत का? सांगा प्रियानो, ख्रिस्ती जीवन जगत का? अरे शब्दात दिवशी पवित्रपणे पाळ म्हणून सांगतो, त्यावेळेस बाहेर दिसतात, बाहेर दिसतात पाळत आहोत ते शब्द दिवस आपण. माझे लेकरू माझ्या राज्यामध्ये असायला पाहिजे, माझ्यासाठी असायला पाहिजे म्हणून साक्ष परमेश्वराच्या पुत्राला पाठवला, तर आपण बाहेर येत असतो. मग तू बाप्तिस्मा घेऊन काय करतो? व्यर्थ आहे ना, व्यर्थ आहे. तू अजून सुद्धा या युगमध्ये जगत आहे. बाप्तिस्मा घेऊन या युगमध्ये चालत आहे. ख्रिस्ती जीवन जगत आहे का? तू ख्रिस्ती जीवन जगत आहे का? ख्रिस्ती जीवन जगत नाही. कोणी सुद्धा भरपूर जण आहे, तुम्हीच नाही, बाहेरचे लोक भरपूर जण ख्रिस्ती जीवन जगत नाही. व्यर्थ आहे, व्यर्थ. अरे देव शिक्षा देतो असं फिरू नको रे. ये देवामध्ये राहा, प्रार्थना येत जा. मी आहे मला भरपूर जण चर्चेला येत राहतात आणि विजिटिंगला जात असतात. कारण सांगतात काय मला काम आहे, मला जमलं नाही. अरे देवासाठी 2 तास तू मेंदू शकत नाही का? तुला ते राज्य पाहिजे नाही का? ते राज्य पाहिजे नाही का तुम्हाला? विचारत आहे. तर आपलं ते राज्य नको वाटलं तर त्या दुनियामध्ये आपण जगलं तर तिथे काय होईल आपल्याला बघायचं का? पवित्र शास्त्रामध्ये तिथे काय असणार काय म्हणते 30-40 कंटिन्यू वाचा. म्हणजे 13-40 म्हणजे 13-40
जागृतीचा भट्टी कसा असेल, आत्मेचा भट्टी म्हणजे आयुष्य काळ तुम्ही तिथं रडत असणार. इथलं जीवन थोड्या दिवसासाठी सुखसाठी आपण इथं सुखासाठी आपण तडफड करतो. इथं आयुष्य काळ आहे, इथं थोड्यासाठी आहे, थोडं जीवन आहे, 5 दिवसाचं जीवन आहे, 5 दिन की जिंदगी आहे, 2 दिन की जवानी. गाणं ऐकलं असेल, हां सॉरी 4 दिन की जिंदगी. हां ते गाणं ऐकलं असेल. तर 4 दिवसासाठी जीवन आहे, या जीवनासाठी आपण धडपड करतो, या जीवनासाठी सुखासाठी आपण बाहेर भरपूर काही बिझनेस वगैरे घालतो. गाला, मी म्हणत नाही घालू नका म्हणून, गाला. केवळ ते बिझनेस घातलं तर जेव्हा तुम्ही ते देवासाठी उपयोगी यायला पाहिजे ते बिझनेस घाला. कुठलंही काम करताना ते देवाला उपयोगी येण्यासाठी ते काम करा. या दुनियाच्या सुखासाठी तुम्ही कुठं कुठं जातो फिरायला जावा, म्हणत नाही जाऊ नका. देवाला कुठं टाइम द्या ना. तुम्ही देवाला टाइम देत नाही, बाहेरच्या दुनियाच पाहिजे. ओके, तू दुनिया घे बाहेरचं. खाली डिफरन्स वाटला काय होणार आहे तिथं? काय तिथं रडणे भात खाणे. तुला एक टेम पाणी सुद्धा देणार नाही. लाजर दलिद्री लाजर माहिती आहे ना, श्रीमंत माणूस. तेव्हा दोघं मेल्यावर श्रीमंत माणूस नरकात पडतो. त्यावेळेस म्हणतो मला एक टेम पाणी द्यावं, एक टेम पाणी द्या. एक टेम पाणी भेटणार नाही. तिथे ग्लासवर काय तांब्यावर काय पाणी भेटणार, तिथं पाणी भेटणार नाही. आणि तिथं पाणी भेटणार नाही. तर आपले जीवन व्यर्थ आहे. त्या जीवनासाठी आपण धडपड करायला पाहिजे. प्रकटीकरण 22:20 मध्ये वाचूया. प्रकटीकरण 22:20. प्रकटीकरण 22:20. या गोष्टींविषयी साक्ष देणारा म्हणतो, होय मी लवकर येतो, ये प्रभू येशू ये. येशू ख्रिस्त साक्ष देत आहे, मी लवकर येणार आहे. त्याची येण्याची आपण वाट पाहत आहोत. तो आज पण येऊ शकेल क्षणात, उद्या पण येऊ शकेल क्षणात, कधी 2025 मध्ये येऊ शकेल, 26 मध्ये येऊ शकेल, कधी येणार माहित नाही, पण येणार आहे. येशू कशासाठी येणार आहे? तिने आपल्याला राज्यात त्या निवासात राज्यामध्ये घेऊन जाण्यासाठी येणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्या राज्यासाठी आपण काम करायला पाहिजे. या दुनियामध्ये ते राज्य पाहिजे म्हणल्यावर आपल्या दुनियामध्ये कष्ट येणार, दुःख येणार. येशू ख्रिस्ताला मानणाऱ्या लोकांना कष्ट येणार, दुःख येणार, भरपूर काही येणार. तर सहन करायला पाहिजे. या राज्यामध्ये असणार दुःख कष्ट, पण त्या राज्यामध्ये नसणार नाही. त्या राज्यामध्ये नसणार. या राज्यामध्ये केवळ परमेश्वराची आराधना असणार, चांगलं जीवन असणार. ते राज्यासाठी आपण धडपड करायला पाहिजे. नवीन वर्षानंतर नवीन युगासाठी आपण धडपड करायला पाहिजे. हे प्रभू येशू तू लवकरच ये, आम्ही वाट